नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइलस्टोन अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या ज्या एक्झाम असतात त्यामध्ये इतिहास या विषयातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता म्हटलं तर तो आहे समाजसुधारक. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून समाजसुधारकांचा अभ्यास करण्यासाठी व त्या घटकामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी आपण समाजसुधारक ही सिरीज चालू करत आहोत. या सिरीजमधील हे पहिलं लेक्चर आहे. तर आपण सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये सर्वात पहिले समाजसुधारक जर कोणी म्हटलं तर ते नाव येतं जगन्नाथ शंकर शेट यांचं. मित्रांनो, जगन्नाथ शंकर शेट हे त्या पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते जे महाराष्ट्राला लाभले. मित्रांनो, जगन्नाथ शंकर शेट यांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत करून घेऊया. जगन्नाथ शंकर शेट यांचं कुटुंब हे कोकणातील होतं. साधारणतः 18व्या शतकात ते कोकणातून मुंबईला व्यवसायासाठी आले. तिथे ते हिरे जवाहिराचा व्यवसाय करू लागले. हळूहळू तिथे स्थिर झाले आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. असं म्हणतात की जगन्नाथ शंकर शेट यांचे वडील शंकर शेट यांची 1800 ते 1801च्या दरम्यान 18 लाख इतकं उत्पन्न होतं आणि मुंबईतील बराचसा प्रदेश जमीन ही त्यांच्या मालकीची होती. मरीन लाईनपासून ते मलबारपर्यंतची जमीन बरीचशी जमीन ही त्यांच्या मालकीची होती. आणि अशा सगन कुटुंबातच 1803 साली जगन्नाथ यांचा जन्म झाला. जगन्नाथ यांनाच नाना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शंकर शेट हे जगन्नाथ यांच्या वडिलांचं नाव आणि यांचं आडनाव हे मुरकुटे होतं. तर जगन्नाथ शंकर शेट यांनाच नाना शंकर शेट असेही म्हणतात. नाना शंकर शेट यांचं प्राथमिक शिक्षण हे घरीच झालं. त्या काळी काही मोठ्या शाळा नव्हत्या किंवा कॉलेजेस नव्हते, त्यामुळे शिक्षण त्यांचं हे घरीच झालं. पारंपरिक पद्धतीनुसार एक शिक्षक घरी येऊनच त्यांना शिकवत असे. त्यामध्ये त्यांनी देशी तसेच विदेशी भाषांचं ज्ञान घेतलं. इंग्रजी तसेच संस्कृत, मराठी इत्यादी भाषांमध्ये त्यांनी ज्ञान घेतलं. स्वतः शिक्षित असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं आणि आपला समाज जर सुधारायचा असेल तर त्यांनाही शिक्षित करणं हे गरजेचं आहे हे नानांना माहीत होतं. 1819 साली एल्फिन्स्टन हे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर बनले. एल्फिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रात बरीचशी कामगिरी केली. मुंबई प्रांतात शिक्षणविषयक अनेक सुधारणा त्यांनी केल्या. नाना हे एल्फिन्स्टन यांच्या सहवासात आल्यानंतर त्या दोघांनी मिळून शिक्षण क्षेत्रात अनेक कामे केली. त्यातील पहिले पाऊल म्हणजे 1822 साली मुंबईची शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी ही संस्था नाना आणि एल्फिन्स्टन या दोघांच्या सहभागातून स्थापन झाली. ही संस्था स्थापन करण्यामागील उद्देश हा होता की जर समाजाला शिक्षित करायचे असेल तर त्याला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी ही मुंबईची शाळा आणि शाळा पुस्तक मंडळ ही संस्था स्थापन केली. यामध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जात. मराठी, गुजराती इत्यादी भाषांमधून मुंबई प्रांतामध्ये शिक्षण देण्यास सुरुवात झाली. याच संस्थेचे रूपांतर 1824 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले. यामध्ये नानांचा खूप मोठा सहभाग होता. यामध्ये नानांना सदाशिव छत्रे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांनीही मदत केली. 1824 सालीच एल्फिन्स्टन हायस्कूल हे हायस्कूल मुंबई येथे स्थापन झाले. यामध्येही नानांचा खूप मोठा सहभाग होता. यानंतर एल्फिन्स्टन हे निवृत्त होऊन मायदेशी परतले. नानांनी एल्फिन्स्टन यांचे शैक्षणिक कार्य तसेच समाजासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन एल्फिन्स्टन यांच्या नावाने एल्फिन्स्टन हायस्कूलचे रूपांतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये करण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी देणगी जमा करायला सुरुवात केली. त्यामध्ये 1827 साली त्यांनी 3 लाख एवढी देणगी जमा केली. त्यामध्ये 25,000 हे स्वतः नानांनी घातले होते आणि 1834 साली एल्फिन्स्टन हायस्कूलचे रूपांतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये केले. आता या कॉलेजमध्ये भारताच्या पुढच्या समाजसुधारकांची पिढी घडून आली, जसे की दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, जमशेदजी टाटा तसेच भाऊदाजी लाड हे या एल्फिन्स्टन कॉलेजमधून शिकून पुढं समाजकार्य त्यांनी केलं. 1840 साली ब्रिटिश सरकारने असं ठरवलं की जे शिक्षण प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण एक मंडळ स्थापन करू आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण मंडळ हे मंडळ 1840 साली स्थापन केले. त्यामध्ये नाना हे सदस्य होते. तसेच इथे भाऊदाजी लाड हे देखील या शिक्षण मंडळावर सदस्य होते. पुढे 1850 साली याच शिक्षण मंडळाचे रूपांतर स्वतंत्र शिक्षण विभागामध्ये केले. तो विभाग आहे 1850 साली या
शिक्षण मंडळाचे रूपांतर हे स्वतंत्र शिक्षण विभागामध्ये केले आणि 1850 ते 1856 या साली नाना हे या विभागाचे अध्यक्ष होते. आपल्या समाजाला आरोग्यविषयक आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी नानांनी बरेच प्रयत्न केले. त्या प्रयत्नाचे फळ म्हणूनच 1845 साली ग्रँट मेडिकल कॉलेज हे कॉलेज मुंबई येथे सुरू झाले. या कॉलेजमध्ये इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात. ते नानांच्या प्रयत्नातून 1861 साली ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये मराठी या भाषेतून शिक्षण दिले जात. त्यासाठी मराठी भाषेतून अभ्यासक्रम छापला गेला. 1848 साली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी नावाची संघटना ही दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ मांडलिक आणि सोराबजी शापूरजी या मंडळींनी स्थापन केली होती. नाना या संघटनेचे सदस्य होते. तसेच ही संघटना स्थापनेमध्ये नानांचं मोठं योगदान होतं. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचा उद्देश हा समाजामध्ये शिक्षणविषयक जागृती निर्माण करणे तसेच युवांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे हा होता. समाजातील स्त्रियांनी शिकावे या मताचे नाना होते. त्यासाठी त्यांनी 1848 साली स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी शाळा काढली आणि त्या शाळेत स्वतःच्या मुली शिकवल्या. समाजाचा मोठा विरोध असताना सुद्धा नानांनी हे कार्य मोठ्या धाडसीने केले. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भारतातील पहिली मुलींची शाळा असा जर प्रश्न आला तर ते अमेरिकन मिशन या संस्थेने 1819 साली कोलकाता येथे भारतीय मुलींसाठी फर्स्ट शाळा ही कोणी स्थापन केली तर अमेरिकन मिशन या संस्थेने 1819 साली कोलकाता येथे. आणि मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय म्हणजे मुलींसाठी शाळा स्थापन करणारे फर्स्ट भारतीय हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 3 जुलै 1848 रोजी ही शाळा स्थापन केली. नानांनी ही 1848ला स्थापन केली, पण फुलेंच्या नंतर. इंग्रजांचं शासन आलं की कायद्याचं शासन सुरू झालं. त्यामुळे लोकांना कायद्याविषयक माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी नानांनी विधी कॉलेज स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्याच पुढाकारातून 1855 साली मुंबईमध्ये पहिलं विधी कॉलेज म्हणजेच लॉ कॉलेज हे स्थापन झालं आणि तिथून पुढे भारतीय लोक वकील बनण्यास सुरुवात झाली. त्याच साली नानांनी जे स्कूल ऑफ आर्ट हे मुंबईमध्ये स्थापन केलं की विदेशी कलेबद्दल भारतीयांना ज्ञान मिळावं यासाठी हे जे स्कूल ऑफ आर्ट सुरू केलं. पुढे 1857 साली मुंबईमध्ये विद्यापीठाची स्थापना झाली. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे फर्स्ट फेलो हे नाना होते. फेलो म्हणजे काय तर त्या विद्यापीठाचे संचालक मंडळ आहे किंवा जे शिक्षक आहेत किंवा संचालक मंडळ आहे त्यामध्ये जो सदस्य असतात त्यांना फेलो असे म्हणतात. तर नाना हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. पुढे 1857 सालीच नानांनी द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो इंडियन स्कूलची स्थापना केली. पुढे नानांच्या नंतर नानांच्या मुलाने ही शाळा चालवली आणि नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकमध्ये संस्कृतमध्ये जी पहिली 2 मुलं येतील त्यांना शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. 1823 साली सतीप्रथा बंद करण्यासाठी एक पत्र लंडनच्या संसदेत पाठवायचं होतं. त्यासाठी पूर्ण भारतभर सह्यांचं अभियान राबवलं होतं. त्यामध्ये बंगाल प्रांतातून राजा राममोहन रॉय यांची सही घेतली होती, मुंबई प्रांतातून नाना शंकर शेठ यांची आणि मद्रास प्रांतातून अय्यर यांची सही घेऊन ती लंडनला पाठवली होती. भारतीय जलवाहतुकीचा विकास व्हावा यासाठी नानांनी 1845 साली बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन सिस्टीम ही कंपनी स्थापन केली होती व पश्चिम किनाऱ्यावरती नानांनी ही जहाजे चालवली होती. 1862 साली व्हिक्टोरिया गार्डन हे स्थापन झालं, जे की आत्ताच त्याचं नाव राणीची बाग असं आहे. तर त्यामध्येही नानांचा मोठा सहभाग होता. त्यासाठी नानांनी देणगी दिली होती. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी, शेतकऱ्यांना ऊसाचं चांगलं बियाणे मिळावं यासाठी नानांनी मॉरिशस येथून ऊसाचे बियाणे आयात केले होते. 19व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये रेल्वे आली होती आणि त्या रेल्वेचा विकास भारतातही व्हावा, भारतीयांनाही रेल्वेचा लाभ घेता यावा यासाठी नानांनी 1843 साली ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनी ही जमशेदजी जिजीभाई यांच्या साह्याने सुरू केली होती. पुढे
ज्यावेळी 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे ही धावली, त्यामध्ये जे 14 सदस्य आमंत्रित होते त्यापैकी एक नाना हे होते. त्यांना रेल्वेचा सुवर्ण पास मिळाला होता. मुंबई कमर्शियल बँकचे डायरेक्टरपदही नानांनी भूषवले होते. 1837 साली भिवंडीमध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली होती. भिवंडीतील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना झाली होती. त्यामुळे हिंदू मुस्लिम दंगल पेटली होती. पुढे ज्यावेळी हे प्रकरण न्यायालयात गेलं त्यावेळी हिंदूंच्या विरोधात निकाल न्यायाधीशांनी दिला. त्यानंतर हिंदूंनी नानांची भेट घेतली आणि नानांना आपली बाजू सांगितली. त्यानुसार नानांनी मुंबईच्या गव्हर्नरची भेट घेऊन हा खटला पुन्हा चालू करायला सांगितला आणि ज्यावेळी खटला चालू झाला त्यानंतर जे खरे दोषी आहेत त्यांना न्यायालयाने दंड दिला आणि त्यामुळे हिंदू पक्षाला हा न्याय मिळवून देण्याचं काम नानांनी केलं. 1852 साली नानांनी बॉम्बे असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. यामध्ये त्यांना भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी यांचे सहकार्य लाभले. ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश हा होता की भारतीयांच्या राजकीय मागण्या या ब्रिटिशांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगणे, यासाठी ही संस्था स्थापन झाली होती. पुढे 1885 साली या बॉम्बे असोसिएशनचे रूपांतरच बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेमध्ये झाले आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सदस्यांनीच 1885 साली गोवालिया टँक येथे एक सभा भरवली व तेथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. आणि ही राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच ज्या भारताच्या स्वातंत्र्यात ज्या राष्ट्रीय काँग्रेसचं महत्त्वाचं योगदान होतं ती म्हणजेच ही राष्ट्रीय काँग्रेस. त्या काळी मुंबईमध्ये जास्त नाट्यगृहे नव्हती आणि जी होती ती मराठी नाटककारांना उपलब्ध नव्हती. मराठी नाटककारांना नाट्यगृहे उपलब्ध व्हावी यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले. बरीचशी नाटके नाना स्वतःच्या घरी भरवत आणि ते नानांच्या पुढाकारातूनच 1857 साली बादशाही नाट्यगृह हे नाट्यगृह स्थापन झाले. त्यामध्ये मराठी नाटके भरू लागली. त्या काळी स्मॉल कॉज कोर्टात वकिलांना खटले चालवण्यास बंदी होती. तेथे फक्त बॅरिस्टर यांनाच खटले चालवण्याची परमिशन होते आणि बॅरिस्टर यांची फी जास्त असे, त्यामुळे सर्वसामान्य माणसांना ती फी परवडत नसे आणि त्यामुळे नानांनी खूप प्रयत्न करून स्मॉल कॉज कोर्टामध्ये वकिलांनाही खटले चालवण्याची परमिशन मिळवून दिली. आता आपण नानांनी जी काही विविध पदे भूषवली त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. 1835 साली नानांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी इंग्रजांनी बहाल केली होती. 1846 साली मुंबई म्युनिसिपल स्थापन झाली आणि त्या म्युनिसिपलमध्ये एक आरोग्य व्यवस्था आणि नागरिकांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी एक कमिशन स्थापन केलं होतं. त्यामध्ये नाना हे सदस्य होते. GIP रेल्वेच्या संचालक मंडळाचे नाना हे अध्यक्ष होते. GIP म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला. ग्रेट इंडियन पेनिन्सुला ही 1849 साली स्थापन झालेली ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे मंडळ हे होतं. म्हणजे 1850 ते 1856 या साली मुंबई प्रांताच्या एज्युकेशन मंडळाचे नाना हे अध्यक्ष होते. विभाग आपण इकडं पाहिलेलं आहे की 1850 साली या मंडळाचे रूपांतर स्वतंत्र शिक्षण विभागामध्ये केले. जे शिक्षण प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे शिक्षण मंडळ होतं त्याचंच 1850 साली स्वतंत्र शिक्षण विभागामध्ये रूपांतर झालं आणि त्यामध्ये 1850 ते 1856 या काळासाठी नाना त्या विभागाचे अध्यक्ष होते. मुंबई विद्यापीठाचे फर्स्ट फेलो हे नाना होते. 1857 साली स्थापन झालेलं मुंबई विद्यापीठ याचे फर्स्ट फेलो नाना होते. 1861 साली मुंबई विधिमंडळावर निवडून जाणारे पहिले भारतीय हे नाना होते. 1861 साली ते मुंबई विधिमंडळावर ते सदस्य म्हणून निवडून गेले होते.